सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओबद्दल डिस्कस केलेला आहे. आज आपण बेस्ट ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म इन इंडिया या विषयावर आपण डिस्कस करणार आहोत. जे काही बेस्ट प्लॅटफॉर्म आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये काय पाहिलं पाहिजे आपण, तर युजर इंटरफेस अँड एक्सपिरियन्स, म्हणजे युजरसाठी काय इंटरफेस आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स काय आहे ते पण बघायचं. रेंज ऑफ ट्रेडेबल ॲक्सेस, फीड्स अँड कमिशन्स, ट्रेडिंग टूल्स अँड फीचर्स, कस्टमर सपोर्ट आणि सिक्युरिटी अँड रेग्युलेशन, अकाउंट टाईप अँड ॲक्सेसिबिलिटी, हे सगळे विषय आपण डिस्कस करणार आहोत. बघूया आपण यामध्ये काय काय फीचर्स काय काय आहेत. तर बघूया फीचर्समध्ये, बघा चार्ट हा प्रत्येक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर चार्ट अवेलेबल असतो. तर बघूया झिरोदामध्ये कसं सिंगल टाईम फ्रेममध्ये चार्ट अवेलेबल आहे. तसंच अपस्टॉक आणि फायर्स, म्हणजे हे तीन ब्रोकर आहेत. तीनपैकी आपल्याला काय काय याच्यामध्ये साम्य आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर झिरोदामध्ये आपण पाहिलं चार्ट सिंगल टाईम फ्रेममध्ये अवेलेबल आहे. तसंच अपस्टॉकमध्ये पण सिंगल टाईम फ्रेममध्ये अवेलेबल आहे. तसं फायर्समध्ये सेकंड टाईम फ्रेममध्ये अवेलेबल आहे. म्हणजेच फायर्समध्ये एक्स्ट्रा काहीतरी अवेलेबल दिसते आपल्याला इथं. तसंच मार्केट वॉच लिस्ट आपल्याला सगळ्यांसाठी महत्त्वाची. वॉच लिस्ट जर ट्रेड असत आपल्याकडे, तर आपल्याकडे काही स्टॉक आपल्याकडे वॉच लिस्टमध्ये आपण सेव्ह केलेले असतात, ते आपल्याला बघायला इझी मिळतात. त्यासाठी आपण वॉच लिस्ट आपल्याला गरजेची असते. तर वॉच लिस्ट आपल्याला झिरोदामध्ये वॉच लिस्ट अवेलेबल आहे. आपल्याला वॉच लिस्ट आपण क्रिएट करू शकतो, स्टॉकमध्ये पण क्रिएट करू शकतो. सेम फायर्समध्ये पण अनलिमिटेड वॉच लिस्ट क्रिएट करू शकतो. म्हणजे आपण पाहिलं फायर्समध्ये 50 स्टॉक आपण सेव्ह करू शकतो, तसं अपस्टॉकमध्ये पण 50 करता येतात. पण फायर्समध्ये आपल्याला अनलिमिटेड अशा प्रकारचे स्टॉक सेव्ह करता येतात वॉच लिस्टमध्ये. स्कोअर फीचर्स आपल्याला झिरोदामध्ये बघायला मिळत नाही, अपस्टॉकमध्ये पण बघायला मिळत नाही, पण तो फायर्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. फंडामेंटल अनालिसिस आपल्याला या ठिकाणी आपल्याला झिरोदामध्ये पण पाहायला मिळते, अपस्टॉकमध्ये पण आहे आणि फायर्समध्ये पण अवेलेबल आहे. पण फंडामेंटल अनालिसिस कुठलाही स्टॉक ओपन केला तर आपल्याला त्याच्या खाली फंडामेंटल अनालिसिस करायला बघायला मिळते. तर मार्केट डेप्थ अँड डाटा, इथं काय मॉनिटरी डाटा पाहायला मिळतो आपल्या झिरोदामध्ये. अपस्टॉकमध्ये पण ऑडिटेड डाटा मिळतोय आणि फायर्समध्ये पण आपल्याला सेम डाटा मिळतोय. पीआय कन्फर्मेशन अँड स्टॉक न्यूज झिरोदामध्ये पण आहे आपल्याला, ते अवेलेबल आहे. स्टॉकमध्ये पण अवेलेबल आहे आणि फायर्समध्ये पण अवेलेबल आहे. सेम ऑप्शन चेन जर पाहिलं आपण तर प्रत्येकाच्यामध्ये ब्रोकरमध्ये ऑप्शन चेन आपल्याला पाहायला मिळतेच, पण इथं लिमिटेड अँड बेसिक ऑप्शन आपल्याला पाहायला मिळते झिरोदामध्ये. आणि अपस्टॉकमध्ये पण लिमिटेड अँड बेसिकच पाहायला मिळते. तसं जर पाहिलं तर आपण फायर्समध्ये इन डिटेल्स डाटा इन्क्लूड IVOE आपल्याला अनालिसिस करायला इथं मिळते. म्हणजे ऑप्शन चेनमध्ये आपल्याला इथं एक्स्ट्रा फीचर्स काय मिळतं की IVOE आणि OE पण अनालिसिस करायला आपल्याला इथं मिळतंय. टॉप जिनर्स अँड लुजर्स, तर प्रत्येकामध्ये टॉप जिनर्स आणि लुजर्स पाहायला मिळतोय. पण बघा इथं काय आहे की झिरोदा आणि अपस्टॉकमध्ये ते नाही मिळत, तर इथं फायर्समध्ये आपल्याला ते अवेलेबल मिळते फायर्समध्ये. तर त्यानंतर बघायचं ऑर्डर टाईपमध्ये काय आहे. ऑर्डर टाईपमध्ये काय पाहायला मिळते आपल्याला, तर बेसिक ऑर्डर झिरोदामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते सेम अपस्टॉकमध्ये पण बेसिक ऑर्डर पाहायला मिळते. पण फायर्समध्ये आपल्याला बेसिक प्लस स्मार्ट ऑर्डर पाहायला मिळते. म्हणजे स्मार्ट ऑर्डर हे नावाचं एक नवीन फीचर तयार झालेलं आहे. त्यावरती आपण पाठीमागे व्हिडिओ बनलाच आहे मित्रांनो. लेटेस्टमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता स्मार्ट ऑर्डर कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो. तर ब्रोकरेज रेंज ही प्रत्येकामध्येच असते. ब्रोकरेज रेंजमध्ये झिरोदा पाहिलं तर झिरोदामध्ये काय 20 रुपये पर ऑर्डर प्लस DP चार्जेस आणि हायर अकाउंट चार्जेसला अप्लिकेबल असतात. तर अपस्टॉकमध्ये काय 20 पर रुपीज ऑर्डर आहे आणि फायर्समध्ये पण काय 20 पर रुपीज ऑर्डर आहे. म्हणजे इथं झिरोदामध्ये आपल्याला एक वेगळं आहे की DP चार्जेस प्लस हायर अकाउंट चार्जेस अप्लिकेबल केलेलं असतात. तसं अपस्टॉक आणि फायर्समध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. MTF नावाची फॅसिलिटी आता नवीन सगळीकडे जनरेट झालेली आहे. जवळपास सगळ्याच ब्रोकरने जनरेट केली आहे, पण इथं झिरोदामध्ये पाहिलं तर आपल्याला ती जनरेट झालेली दिसत नाही आहे. तसं अपस्टॉकमध्ये आहे, फायर्समध्ये पण आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला MTF नावावर आपण एक नवीन व्हिडिओ बनवू. जर तुम्हाला अशी याच्या प्रकारे माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा. तुम्हाला याच्या प्रकारे आपण MTF बद्दल डिटेल्स व्हिडिओ आपण बनवून देऊ. ठीक आहे. तर क्विक ट्रेड आणि स्कॅल्पर हा जो नवीन एक फीचर्स आहे, हे फीचर आपल्याला तुम्हाला फायर्समध्येच पाहायला मिळते, बाकी ठिकाणी पाहायला मिळत नाही. झिरोदा आणि अपस्टॉकमध्ये हे फीचर्स पाहायला मिळत नाही, फक्त फायर्समध्ये पाहायला मिळते. API आणि हिस्टोरिकल डाटा, तर इथं हा जर डाटा पाहायचा म्हटलं तर झिरोदामध्ये पेबल आहे, तो त्याला पाहायचं म्हटलं तर आपल्याला चार्जेस पे करायला लागतात. तसं अपस्टॉकमध्ये लिमिटेड फ्री आहे.
लिमिटेड आणि फ्री आहे. आणि फायर्समध्ये पाहिलं तर अनलिमिटेड आणि फ्री आहे. म्हणजे इथे फायर्समध्ये एक्स्ट्रा आहे. ट्रान्झॅक्शन चार्जेस, डिजिटलायझेशन चार्जेस पाहिलं तर जोरदामध्ये ₹50 प्लस जी एस टी आकारले जातात. तसं अपस्टॉकमध्ये ₹50, ₹25 आणि प्लस कुरिअर चार्जेस लागले जातात. आणि फायर्समध्ये 0 अँड ₹10 फॉर 100 सिक्युरिटी इंटू 15 लाख, सॉरी 5 लाख अंटील 5 लाख, 5 लाखापर्यंत इथं 0 चार्जेस अवेलेबल असतात. रेमेट रिअलायझेशन अँड चार्जेस इथे ₹150 प्लस जी.एस.टी जोरदामध्ये पाहायला मिळते. तर अपस्टॉकमध्ये ₹25 पर एव्हरी 100 शेअर ॲप्लिकेबल केले जातात. तर फायर्समध्ये ₹25 आणि 0.05% विच वेअर इज लो, म्हणजे इथं सगळ्यात लो चार्जेस अप्लिकेबल केले जातात. अकाउंट चार्जेसमध्ये पाहिलं तर आपण झिरोदामध्ये फ्री आहे. आणि येणारे NRI अकाउंटमध्ये ₹500 चार्जेस अप्लाय जातात. तर अपस्टॉकमध्ये फक्त ₹249 ॲप्लिकेबल चार्जेस अप्लाय केले जातात. आणि तेच येणाऱ्या अकाउंटमध्ये फायर्समध्ये 0 चार्जेस आहेत, म्हणजे कुठल्याही प्रकारची फीस तिथं अप्लिकेबल घेत नाही. AMC चार्जेस ₹300 पर इयर जोरदामध्ये आकारले जातात. ₹300 पर इयर. सेम प्राईस अपस्टॉकमध्ये पण ₹300 पर इयर आकारली जाते. पण फायर्समध्ये 0 आहे. कुठल्याही प्रकारचे चार्जेस AMC चार्जेस आकारले जात नाही. तर रेटिंग बघूया, ॲप्लिकेशनला रेटिंग काय काय आहे. रेटिंगमध्ये पाहिलं तर मित्रांनो बघा, फायर्समध्ये रेटिंग आपली काय 4.6 रेटिंग आहे. आपल्याला आतापर्यंत जी रेटिंग मिळाली आपल्याला 4.6 मिळालेली. तर तीच रेटिंग अपस्टॉकमध्ये जर पाहिलं तर अपस्टॉकला रेटिंग मिळाली आहे 4.6. म्हणजे फायर्स आणि अपस्टॉकमध्ये दोन्ही सेम प्रकारची रेटिंग आहे. पण जिरोदामध्ये पाहिलं तर 3.9 रेटिंग आहे. 3.9 म्हणजे जिरोदाला कमी रेटिंग मिळालेली आहे. फायर्स आणि अपस्टॉकला सेम रेटिंग मिळाली. आणि कस्टमर सपोर्ट बघा, कस्टमर सपोर्ट कशा प्रकारे सपोर्ट केला जातो कस्टमरने. कस्टमर सपोर्ट म्हणजे कुठल्याही क्लायंटला जर काही इश्यू आला तर कस्टमरला कॉल करून त्या कस्टमर सर्व्हिसकडून कशा प्रकारे हेल्प केली जाते. तर फायर्समध्ये बघा 24 आवर्स सर्व्हिस अप्लिकेबल आहे. त्याला 4.2 रेटिंग दिलेली आहे. तसंच अपस्टॉकमध्ये पाहिलं तर मोर दॅन 24 आवर्स आहे आणि 4% रेटिंग त्याला अवेलेबल आहे. झिरोदामध्ये पाहिलं तर 24/8 आवर्स अवेलेबल आहे आणि 3.9% रेटिंग आहे याच्यामध्ये. थँक्यू मित्रांनो. अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला फायर्समध्ये अकाउंट ओपन करायचं असेल तर डॅशबोर्डमध्ये आपण खाली लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी अकाउंट ओपन करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि चॅनलसंग तुम्ही जोडले गेले. धन्यवाद मित्रांनो.